चाललंय शुभ सकाळ. बघा कसं फ्रेश वातावरण आहे का. सगळं काम बिमूग राखलेत तर निघालोय बाहेर असं आहे ना. काय चाललंय काय नेमकं भांडण असलं भांडण असतं काय मग काय काय करताय मॅडम. हो तुम्ही तर भाकरी करताय का काय ती घर आहे का काय एवढं पांढरं शिकत कस काय बरे सारखे दिसतंय ती एकदम. तरी 2 वर्षाची ज्वारी कुणाला नाही खरं वाटायचं. 2 वर्षाची ज्वारी 2 वर्षाची मका भाकरी 2 वर्षाची पण एवढं ते ज्वारी करण्यात बी हे असतं. काळी कवळी असली का नाही मग त्या काळ्या भाकरी होत्या त्याला काळी कवळी म्हणजे काही लोकांना समजत असेल काही लोकांना नसल. त्या काळी कवळी असली की काळे होत्यात आणि काळी कवळी नसली का नाही की अशा 1500 भाकरी आणि कष्ट सगळं शहरात आमचं काय नाही आणि सगळी मेहनत शरद करतो आम्ही काही करत नाही. आम्ही नुसतं झोपतो गोदडे नाही नाही सगळं झालं सगळं म्हणजे आम्ही काय नाही 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 आम्ही सगळं गुरांचं शान पाणी सगळं केलं आता इतक्यातच आलाय तो घरात. त्याचं लय कष्ट हो लय कष्ट. एवढ्या माणसाचं लय बिन काळजी टेन्शनच नाही तिचं. दुधू बिदू पिऊन मस्त मध्ये झोप बसली बघा आहे का. शरद काय करतोय तू नेमकं. काय नाही आपलं करावं लागतं काम पोटापोटी. काय करावंच लागणार आहे आता काय पर्यायच नाही. एक दोन वर्ष आहे होय आता हे किती काय केलं तरी करावं लागणार पप्पा. असा विषय असतो. कोथिंबीर चिरायची मुलग्याचं काय पप्पा चुरूनच करतात काय पप्पा एवढे कशाला जवळ जात काय चाललंय काय नेमकं ती बघतोय ना मी. पहिल्यांदा काय करायचे कांद्याचे साल सोडून घेतलं का नाही व्यवस्थित शिर जातात होय सोलायला असा विषय. इकडे मुलगा शिजतोय शिगडी शिजलाय का बघ नाही तर जायचं सोडून ती. सुकी भाजी बनवायची मित्रांनो. अहो काय झाले लय बारीक चिंगळ्या आहेत ना ती गेल्या वर्षीची आहेत आणि आता कांदा काढाय आलाय काढायचा आहे बघू. थोडीशी अजून कांद्याची पात ही नाही झाली सुकली नाही त्याच्यामुळे आता थोडं पाण्याला कमी करायचं थोडं काय काय म्हणजे अर्क उतारतं ना पातीचं त्या कांद्याचं म्हणजे थोडासा कमी राहिलाय काय काय कांद्याचं ते अर्क उतारतं ना पातीचं. ती काय करू आपण थोडं सुकवायचं. हिराळायचं आहे आपण आता एवढे एक पाणी देऊन पुढच्या पाण्याला हिराळायचं. बाकी काय एकदम ठीक आहे ना. बाकी आमच्या राज्यात परत चाललेलं असतं. एकच नंबर नादच करायचं नाही. हा आमच्या राज्यात बरेच चाललेलं असतं. होय नाही काय अडचण मग काय आमच्या राज्यात नसतंय काय एवढा विषय. होय गावात तरी आपल्या मम्मीचं रक्त पातळ करण्याचा आधा टाइम तर राज्यात होईल काहीतरी कुठाला बरोबरच नाही. तुझ्या कष्टाचं करून घालते एवढं तरी घालायला बागा ठेव. तसं नाही काय कसं राहायला काय आता केलंय तसं तर काय करायचं. आलेल्या दिवसाला तोंड द्यावं लागतं. काय नसतं तू कसं असते तसले काय बोलले बिरे जाऊ नाही बाबा काय आता दुखण्याला काय करणार आहे का आजूबाजूची कामं नडते तू काय म्हणला अगं मी म्हणतोय गे अगोदर तुम्ही राहणार त्याच्यात कामं केलेली असते आई वडिलांच्यात बी कामं केलेली बालपणापासून तुम्ही राहणार कामं करताय म्हणलं दुखणारच ना साहजिकच आहे असा विषय. आता उगा मी मोठा झालोय म्हणून तुला आपलं खुरपं नाही घेऊन देते ती विषय वेगळा. काय रक्त मग रक्त पातळ करतो म्हणून त्याला म्हणलं रोज रोज तू रक्त पातळ करत जा नाही तर मी मरून जाईन. नाही काय
नाही जर करत गेलं तर माझं तिथं जागेवर भेटवून काय ना मित्रांनो, कसं चाललंय काय नाही विषय. काय नाही हो, आपला असाच विनोद आहे. विनोद असतोय आमचा. काय विषय असतो तिथं कसं आता आम्ही तिघच आहे आणि कोणाबरोबर भांडायचं आणि कोणाबरोबर रुसायचं आम्हाला तसलं काय बसलं नसतं. तरी बोलावंच लागतं, हा. बोललं तरी बोलावंच लागतंय आणि काही झालं तरी करावंच लागतंय. पप्पा तुम्ही का गप झाला? नाही चाललंय तुमचं तर चलून द्या. म्हणजे मे मध्ये बोलायचं म्हणलं की आणि परत हे दोन होतंय. मध्ये तीन नको असं. हा हो भाईसी असा विषय होतो ना. झाला हे काय कांदा चिरून बी झाला आता थोडं. बरं आता करू का बंद मग मित्रांनो? काय विषय नाही तुम्ही चलू दे आता आमचं काम. मित्र सगळे तावल्यावर मित्र जेवायचे येतात direct घरी. या दे जेवाय काय अडचण नाही. तेवढं हा. नाही, या, सगळं संपून जाऊ दे. शरीराला काय शिल्लक ठेवू. काय सगळं खायचं ते खा, हं. काही विषयच नाही. भरपूर आहे आम्हाला. बरं थँक्यू मित्रांनो आता.